हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल ऋतुजा रेसिपी. तर बघू शकता ब्रेड पॅटीस किती छान दिसत आहे. खायलाही एक नंबर झाला होता. तर चला बघूया कसं बनवायचं. आपल्याला 4 ते 5 बटाटे घ्यायचे आहेत. मीडियम साईजचे घेतले होते मी. ते आपल्याला साल काढून घ्यायचे. मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला तसे कट करून घ्यायचे आहेत. ते आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. बटाटे उकडेपर्यंत आपल्याला आता बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 1 ते 1.5 वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळदी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनिया पावडर टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य. संपूर्ण साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. त्यामध्ये एकही गाठी राहणार नाही असं करून घ्यायचं आहे. इथं आपले बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते असे मॅश करून घ्यायचे आहेत. आता या भाजीला फोडणी द्यायची आहे आपल्याला. एका पॅनमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल मस्त गरम झालं पाहिजे. त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चम्मच मोहरी टाकून घ्यायची आहे. ती मस्त गरम झाली पाहिजे. त्याचमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चम्मच जिरे टाकून घ्यायचे. तेही मस्त गरम झाले पाहिजेत. त्यामध्येच आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तेही मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरची टाकून परत त्याला भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा हळदी, लाल तिखट, चवीनुसार मीठ, धने पावडर हे साहित्य सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचमध्ये आपल्याला उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत. यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे. आपली भाजी तयार आहे. दुसऱ्या साईडला आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत. मी साधे नॉर्मलवाले व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत. मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ब्रेड कट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला भाजी केलेली ते भरून घ्यायची आहे. जो कट केलेला भाग आहे तो त्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि असं प्रेस करायचं आहे थोडं, म्हणजे आपली भाजी निघणार नाही. दुसऱ्या साईडला आपल्याला बॅटरमध्ये डिप करून घ्यायचं आहे. सगळ्या साईडने हे बॅटर लागलं पाहिजे. आता हे बॅटर आपल्याला तेलामध्ये टाकून याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला एक साईड मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. एक साईड झाली की आपल्याला दुसरी साईड तशीच फ्राय करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनेही मस्त असं तळून घेतलेलं आहे. आता हे ब्रेड पॅटीस आपलं तयार आहे. याला काढून घ्यायचं. दुसराही ब्रेड पॅटीस हा आपला तयार आहे. असे सर्व काढून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपले गरम गरम ब्रेड पॅटीस हे तयार आहे. आवडले असले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.